नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. राज्यात होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ धुळ्यात शिवसेना महिला आघाडीने केले आंदोलन. राज्यात महिलांच्या मतांवर निवडून आलेल्या महायुतीचे सरकार हे महिलांच्या बाबत अत्यंत निष्क्रिय व उदासीन असल्याचे राज्यात घडणाऱ्या घटनांवरून दिसून येत आहे. दरम्यान पुणे येथील स्वारगेट बस स्थानक येथे अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या महिलेवरील अत्याचाराच्या घटनेमुळे अवघ्या राज्यातील महिला घाबरलेल्या असताना 7 दिवसात पुन्हा सत्ताधारी पक्षाच्या केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुलींसोबत छेडखानीची घटना घडलेली आहे. ही घटना अत्यंत निंदनीय बाब असून या होणाऱ्या घटनांची गंभीरता लक्षात घेता योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवसेना उपनेत्या शुभांगीताई पाटील यांनी केलेली असून त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगीताई पाटीलसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. आज आम्ही कलेक्टर ऑफिस धुळे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने महिला आघाडी आज निषेध आंदोलन करत आहोत. आपण बघितलं पुणे इथे स्वारगेटला एका बसमध्ये एका तरुणीचा वर अत्याचार होतो, बलात्कार होतो. ती घटना होत नाही तेवढ्यात आपण बघितलं मुक्ताईनगर येथे म्हणजे या देशाच्या महिला मंत्री, केंद्रीय मंत्री यांची मुलगी सुद्धा सुरक्षित नाहीत. त्यांनी त्यांचा बॉडीगार्ड पाठवला. पोलीस खात्यातला असणारा व्यक्ती त्या मुलीबरोबर जातो, रक्षा खडसेंच्या मुलींबरोबर जातो आणि तिच्याबरोबर असणाऱ्या 4-5 मुलींवर आणि स्वतः मंत्रीच्या मुलीवर पण त्याची पण छेडखानी काढतो, तिच्यावर अत्याचार करतो. एवढी म्हणजे पोलीस खात्याची सुद्धा भीती त्याला नाही. म्हणजे इथे महिला केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षित नाही तर आमच्यासारख्या सामान्य महिला, आमच्या मुली, या महाराष्ट्रातल्या मुली सुरक्षित आहेत का हे विचारण्याची या सरकारला गरज आलेली आहे. तुमच्याच पक्षातील महायुती सरकारमधलीच सत्तेतल्या पक्षातली असणारी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीवर सुद्धा अत्याचार होत असेल तर मग तुम्ही कुचकामी सरकार आहात. म्हणजे मग तुम्ही संरक्षण मंत्रींनी, गृहमंत्रींनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे नैतिकतेच्या आधारावर की मी माझ्या देशातल्या, माझ्या राज्यातल्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलीला सुरक्षित ठेवू शकत नाही, म्हणजे मी सामान्य जनतेतल्या मुलींना, बायकांना सुरक्षा देऊ शकत नाहीत, माझ्या माता भगिनींना सुरक्षा देऊ शकत नाहीत. म्हणून आज अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. त्या अधिवेशनात नैतिकतेच्या जोरावर गृहमंत्रींनी राजीनामा दिला पाहिजे याची आम्ही मागणी करत आहोत. महायुती सरकारचा आम्ही धिक्कार करत आहोत. आम्हाला आता काल लाजिरवाणी गोष्ट आहे, आपल्याच उत्तर महाराष्ट्रात मुक्ताईनगरमध्ये जर कॅबिनेट मंत्रीच्या मुलीवर अत्याचार होत असेल तर त्यांना कुठेतरी न्याय मागावा लागत असेल, त्यांना पोलीस स्टेशनला बसावं लागत असेल तरी त्या 4 टवाळखोर मुलांना अजूनही पकडण्यात आलं नाही. म्हणजे आता त्या तिथे बसल्यावर त्यांनी मागणी केल्यावर मग त्यांना पकडण्यात आलं. म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. या महायुती सरकारमध्ये तुम्ही पूर्णतः अपयशी ठरलेले आहात आमच्या माता भगिनींच्या सुरक्षेसाठी. म्हणून तुमची राजीनाम्याची मागणी, आम्ही महिला आघाडी शिवसेना तुमची राजीनाम्याची मागणी करत आहोत.